हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.10 माय डेली रुटीन. माय डेली रुटीन. माय म्हणजे माझे, डेली म्हणजे दररोज, डेली म्हणजे दररोज किंवा तुम्ही एव्हरीडे सुद्धा म्हणू शकता. रुटीन म्हणजे काय, जे तुम्ही रेग्युलरली रोज करता, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत, त्याला आपण म्हणतो रुटीन. सकाळी उठता, अंघोळ करता, ब्रश करता, बाथ करता, युनिफॉर्म घालता, स्कूलला जाता, स्टडी करता, खेळता, हे तुमचे डेली रुटीन्स, यालाच काय म्हणतात, डेली रुटीन. तर आज आपण माय डेली रुटीन हा लेसन पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया खाली काय सांगितलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड स्पीक अबाउट इट. लुक पहा, ॲट तेथे, पिक्चर खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, तर पिक्चर्स पहा म्हणलेलं आहे. स्पीक काहीतरी म्हणा, त्याच्याबद्दल काहीतरी डिस्क्राईब करा असं सांगितलेलं आहे. चला तर पाहून घेऊया खाली काय पिक्चर दिलेले आहे, पाहून घेऊया. तर सेंटरमध्ये एक मोठंसं असं वॉच दिलेलं आहे, क्लॉक दिलेला आहे. तर त्या क्लॉक मध्ये 7 o'clock झालेले आहेत. किती वाजलेले आहेत? 7 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 7 o'clock. तर फर्स्ट पिक्चर आपण डिस्क्राईब करूया. फर्स्ट पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय, बेडवरून उठतोय. सकाळी तुम्ही उठता ना, काय करता, झोपेतून उठता ना, कधी उठता तुम्ही, सकाळी उठता ना मॉर्निंगला. तर त्या पिक्चर बद्दल आपण डिस्क्राईब करत असताना काय सांगू शकतो, तुम्हीच आहात म्हणून समजून आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. आय वेक अप ॲट 7 AM. आता 7 o'clock दिलेत ना, 7 वाजता उठला तो मुलगा, तर त्याच्याबद्दल आपण काय डिस्क्राईब करू शकतो, आय वेक अप ॲट 7 o'clock. आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. तर फर्स्ट पिक्चर बद्दल आपण असं डिस्क्राईब करू शकतो. सेकंड वन पिक्चर आहे. सेकंड वन पिक्चर मध्ये तो चाइल्ड जो आहे, तर तो काय करतो आहे, ब्रशिंग करत आहे. काय करत आहे, टीथ क्लीन करत आहे. तर त्याच्याबद्दल आपण डिस्क्राईब करत असताना असं सांगू शकतो, आय ब्रश माय टीथ. आय ब्रश माय टीथ सुद्धा म्हणू शकतो, किंवा आय ब्रशिंग माय टीथ असं सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट वन पिक्चर आहे. ब्रशिंग केल्यानंतर मुलगा काय करतोय, तो चाइल्ड काय करतोय, आंघोळ करतोय, बाथ करतोय. काय करतो आहे, बाथ करतोय. बाथ म्हणजेच आंघोळ. तर अशावरून आपण काय एक्सप्लेन करू शकतो इथं, आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ. नेक्स्ट वन पिक्चर आहे. तर तो काय करतो आहे, हेअर नीट करतोय, त्याचे केस काय करतो आहे, नीट विंचरतोय. तर इथं आपण काय डिस्क्राईब करू शकतो, आय कॉम माय हेअर. आय कॉम माय हेअर. अशा प्रकारे या पिक्चर्स बद्दल आपण डिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट वन पिक्चर आहे. मुलगा काय करतो आहे, पहा, नाश्ता करतोय, ब्रेकफास्ट करतो आहे. काय करतो आहे, ब्रेकफास्ट करतो आहे. तर आपण त्याच्याबद्दल असं सेंटेन्स डिस्क्राईब करू शकतो, आय हॅव माय ब्रेकफास्ट. आय हॅव माय ब्रेकफास्ट. तर मी काय करतो आहे, इथं ब्रेकफास्ट करीत आहे. नेक्स्ट वन पिक्चर आहे. स्कूल दाखवण्यात आलेला आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर तो कुठं जाणार आहे, स्कूलला जाणार आहे. सगळ्या स्टुडंटचं जे डेली रुटीन असतंय, आफ्टर अ बाथ, wear a clothes, comb a hair, that after they will take a breakfast and that after they go to the school. तर सगळे मुलं कुठे जातात, स्कूलला जातात. तर हा सुद्धा जो चाइल्ड आहे तो काय करणार आहे, ब्रेकफास्ट आफ्टर कुठे जाणार आहे, स्कूलला जाणार आहे. तर आपण सेंटेन्स डिस्क्राईब करू शकतो अशा प्रकारे, देन आय गो टू स्कूल बाय वॉक. आय गो टू स्कूल बाय वॉक. चालत जाऊ शकतात मुलं, बसनं जाऊ शकतात, किंवा पेरेंट्स सोडतात, तर बाय वॉक सुद्धा लिहू शकता, किंवा तुम्ही आय गो टू स्कूल एवढं लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट वन पिक्चर आहे. पहा, चाइल्ड काय करतो आहे, स्कूलमध्ये स्टडी करतोय. काय करतो आहे, स्टडी करतो आहे. तर त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेन करू शकतो, आय स्टडी इन स्कूल. आय
स्टडी इन स्कूल, तर मी स्कूलमध्ये काय करतो, स्टडी करतो. तर मी काय करतोय, स्टडी करतोय. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये तो चाइल्ड काय करतो आहे, खेळत आहे. त्याच्या फ्रेंड सोबत काय करत आहे, तो खेळत आहे. तर त्या पिक्चरला आपण अशा प्रकारे डिस्क्राइब करू शकतो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन स्कूल. आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन स्कूल, तर मी स्कूलमध्ये माझ्या फ्रेंड सोबत काय करतो, खेळतो. मी स्टडी पण करतो आणि खेळतो सुद्धा. दॅट आफ्टर नेक्स्ट पिक्चर दिलेला आहे. तर पहा सगळेजण जेवायला बसलेले आहेत. तर हे जे जेवण आहे रात्रीचं जेवण आहे, याला डिनर म्हणतात. दुपारी जे जेवतात त्याला लंच म्हणतात. सकाळी जे नाश्ता करतो त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात, तर रात्रीच्या जेवणाला डिनर असं म्हणतात. तर सगळे फॅमिली मेंबर जे आहेत ते मिळून जेवत आहेत. पहा रात्रीचं जेवण कसं चाललेलं आहे त्यांचं. सगळे फॅमिली मेंबर्स काय करत आहेत, एकत्र मिळून बसून जेवत आहेत. तर याच्यावरून आपण काय एक्सप्लेन करू शकतो, आय हॅव डिनर विथ माय फॅमिली. आय हॅव डिनर विथ माय फॅमिली, तर मी रात्रीचं जे डिनर आहे मी माझ्या फॅमिली सोबत करतो. अशा प्रकारे या पिक्चर्सला आपण डिस्क्राइब करू शकतो. लास्ट वन पिक्चर आहे. तर जो तो चाइल्ड आहे तो काय केलेला आहे, झोपी गेलेला आहे. काय केलेला आहे, झोपी गेलेला आहे. डिनर नंतर तो मुलगा काय केलेला आहे, झोपी गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. अँड दॅट आफ्टर आय गो टू बेड अर्ली. मग जेवणानंतर तो मुलगा काय करणार, लवकरच झोपी जाणार. आय गो टू बेड अर्ली. अशा प्रकारे हे पिक्चर्स आपण डिस्क्राइब करू शकतो. नेक्स्ट वन आहे, लिसन अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड फ्रॉम द हेल्प बॉक्स अँड फिल इन द ब्लँक्स. लिसन म्हणजे ऐका. सिलेक्ट म्हणजे निवडा. करेक्ट अचूक, अचूक किंवा बरोबर. वर्ड, खाली काही वर्ड्स दिलेले आहेत बॉक्समध्ये. त्या बॉक्सला हेल्प बॉक्स दिलेला, हेल्प बॉक्स म्हणून म्हटलेला आहे. हेल्प म्हणजे मदत, मदत करणारा बॉक्स. खाली एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. त्या बॉक्स मधले ते वर्ड्स यूज करून आपल्याला, करेक्ट वर्ड्स यूज करून आपल्याला इथं सेंटेन्स काय करायचं आहे, फिल करायचं आहे. सेंटेन्स काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स म्हणजेच काय, रिकाम्या जागा भरा. ब्लँक्स जे आहेत, स्पेस दिलेले आहेत, त्याला काय करायचं आहे, फिल करायचं. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर आहे. पिक्चर रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे. पिक्चर रिलेटेड काय करायचे आहेत, आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. आय नंतर एक पिक्चर दिलेला आहे. मुलगा काय करतो आहे, बेड वरून उठतोय. काय करतो आहे, बेड वरून उठतोय. तर त्या बेड रिलेटेड काय आहे सेंटेन्स, तर आपण काय म्हणू शकतो, आय वेकअप, आय गेटअप. वेकअप आहे का पाहून घेऊया. वेकअप नाहीये तर काय आहे, गेटअप. तर त्या पिक्चर रिलेटेड आपल्याला तिथं वर्ड्स लिहायचे. पिक्चर रिलेटेड काय लिहायचे आहेत, वर्ड्स लिहायचे आहेत. आणि ते वर्ड्स कुठं आहेत, हेल्प बॉक्स मध्ये आहेत. कुठं आहेत, हेल्प बॉक्स मध्ये आहेत. तर काय येणार फर्स्ट स्पेस मध्ये, गेटअप. आय गेटअप ॲट 7 AM. आय गेटअप ॲट 7 AM. नेक्स्ट वन सेंटेन्स आहे, आय ब्रश माय. पिक्चर मध्ये काय करतो आहे तो चाइल्ड, ब्रशिंग करतोय. काय करतो आहे, ब्रशिंग. ब्रशिंग कोणाला करतोय, टीथला. काय करतो आहे, टीथला करतो आहे. तर काय येणार तिथं स्पेसच्या जागी, टीथ येणार. आय ब्रश माय टीथ. आय ब्रश माय टीथ. नेक्स्ट वन पिक्चर आहे, आय टेक. पिक्चर मध्ये तो चाइल्ड काय करतो आहे, बाथ करतोय. बाथ म्हणजेच काय, आंघोळ. आंघोळ करतोय म्हणजेच काय, बाथ. तर हेल्प बॉक्स मध्ये बाथ आहे. तर तिथं काय लिहायचं त्या स्पेस मध्ये, बाथ. आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ. दॅट आफ्टर अँड कॉम माय. कॉम काय करतोय तो चाइल्ड, हेअर. काय करतोय, कॉम माय हेअर. हेअर काय करतोय, कॉम करतोय. तर स्पेसच्या जागी काय लिहायचंय, हेअर लिहायचे. काय लिहायचं आहे, हेअर. देन आय हॅव माय. पिक्चर मध्ये काय करतोय तो चाइल्ड, नाश्ता करतोय ना, आंघोळ केलाय. कॉम केस विंचरलेले आहेत, हेअर्स विंचरलेले आहेत. कॉम हिज हेअर्स. दॅट आफ्टर ही विल डू
हिज ब्रेकफास्ट ना, तर तो काय करणार आहे, स्वतःचा तो आता ब्रेकफास्ट करणार आहे, नाश्ता करत आहे, पिक्चर मध्ये दाखवलेला आहे पहा. तर आन्सर येईल स्पेस मध्ये आय हॅव माय ब्रेकफास्ट. आय हॅव माय ब्रेकफास्ट. नेक्स्ट वन आहे आय विअर माय विअर. विअर म्हणजेच काय, नेसणे. विअर म्हणजेच काय, नेसणे. माय म्हणजे माझे. पहा युनिफॉर्म नेसलेला आहे, पहा स्कूलचा गणवेश नेसलेला आहे, स्कूलचा युनिफॉर्म नेसलेला आहे. तर त्या स्पेस मध्ये काय येईल, युनिफॉर्म येईल. काय येईल, युनिफॉर्म. तर काय येईल सेंटेन्स, आय विअर माय युनिफॉर्म. आय विअर माय युनिफॉर्म. नेक्स्ट वन आहे आय वॉक टू द. पिक्चर काय कशाचं दिलेलं आहे, स्कूलचं पिक्चर दिलेलं आहे. पहा कशाचं पिक्चर दिलेलं आहे, स्कूलचं पिक्चर दिलेलं आहे. तर स्पेस मध्ये काय लिहिणार आहोत आपण, स्कूल लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, स्कूल. आय वॉक टू द स्कूल. तर मी स्कूलला काय करतो, चालत जातो. तर काय करतोय, चालत जातो. आय वॉक टू द स्कूल. नेक्स्ट वन आहे इन स्कूल. तर स्कूलमध्ये गेला आहे तो मुलगा. तर स्कूलमध्ये काय करणार आहे मुलगा, पिक्चर मध्ये काय दिलेला आहे, स्टडी करतोय ना मुलगा. काय करतो आहे, स्टडी. इन अ स्कूल आय स्टडी. पिक्चर रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. तर मुलगा काय करतोय, स्टडी. तर हेल्प बॉक्स मध्ये आपल्याला दिलेला आहे स्टडी. तर आता ब्लँक स्पेसच्या जागी आपण काय करणार आहोत, स्टडी लिहून घेऊया. आय स्टडी अँड. नेक्स्ट चाइल्ड खेळतोय, फ्रेंड सोबत काय करतोय, खेळतोय. स्कूलमध्ये काय करतोय, तो खेळतोय. तर ब्लँक स्पेस मध्ये आपण काय लिहिणार आहोत, प्ले. हेल्प बॉक्स मध्ये आपल्याला प्ले दिलेला आहे. तर खेळणे म्हणजेच काय, प्ले. प्ले मीन्स व्हॉट, खेळणे. तर इथं ब्लँक स्पेस मध्ये आपण लिहिणार आहोत प्ले. नेक्स्ट वन आहे इन द इव्हनिंग आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द. तर तो चाइल्ड काय म्हणतोय, आय प्ले. प्ले म्हणजे खेळणे. विथ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांसोबत, फ्रेंड्स सोबत खेळतो. कुठं खेळतो, पिक्चर्स काय दाखवलेलं आहे, पार्कचं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे. कुठलं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे, पार्कचं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे. तर आपण स्पेस मध्ये, ब्लँक स्पेस मध्ये काय लिहिणार आहोत, तिथं पार्क लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, पार्क लिहिणार आहोत. तर काय होईल सेंटेन्स, आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द पार्क. आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द पार्क. लेटर आय कम्प्लीट माय होमवर्क. लेटर, लेटर म्हणजे नंतर. आय कम्प्लीट, कम्प्लीट म्हणजे पूर्ण. माय होमवर्क, होमवर्क म्हणजे गृहपाठ. स्कूलचं होमवर्क दिलं जातं ना, त्यानंतर खेळल्यानंतर ना, प्ले केल्यानंतर ना पार्कमध्ये, मी काय येतो, घरी येऊन माझं होमवर्क काय करतो, कम्प्लीट करतो. अँड हॅव अ डिनर. त्यानंतर ना, आणि त्यानंतर ना डिनर. डिनर म्हणजे काय म्हणले मी, रात्रीचं जेवण. डिनर म्हणजेच काय म्हणले मी, रात्रीचं जेवण. हॅव अ डिनर विथ माय. मी माझं रात्रीचं जेवण कोणासोबत जेवतो, पिक्चर दिलेला आहे पहा, फॅमिली मेंबर दाखवलेला आहे. सर्व फॅमिली बसून तिथं काय करत आहे, डिनर करत आहे. डिनर म्हणजेच काय, रात्रीचं जेवण करत आहे. तर इथं ब्लँक स्पेस मध्ये काय येईल, फॅमिली दिसत आहे ना, पूर्ण फॅमिली दिसत आहे ना. तर ब्लँक स्पेस मध्ये काय लिहिणार आहोत आपण, फॅमिली लिहिणार आहोत. तर काय होईल सेंटेन्स, लेटर आय कम्प्लीट माय होमवर्क अँड हॅव अ डिनर विथ माय फॅमिली. हॅव अ डिनर विथ माय फॅमिली. अशा प्रकारे त्या ब्लँक स्पेस मध्ये आपण फॅमिली लिहू शकतो. नेक्स्ट वन पिक्चर आहे आय गो टू. पहा पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे, चाइल्ड काय करतोय, झोपलेला आहे. चाइल्ड काय करत आहे, झोपलेला आहे. तर त्या पिक्चर रिलेटेड काय वर्ड्स तिथं आपण लिहू शकतो हेल्प बॉक्स मध्ये पाहून. तर काय येणार, बेड येणार. काय येणार, बेड येणार. तर सेंटेन्स काय होईल, आय गो टू द बेड अर्ली. अर्ली म्हणजे लवकरच. त्यानंतर मी काय करतो, लवकरच झोपी जातो. बेड म्हणजेच काय, झोपी जाणे. बेड म्हणजेच काय, झोपी जाणे. आय गो टू बेड अर्ली. अशा प्रकारे तर आज आपण 1.10 हा लेसन पाहिलो. माय डेली रुटीन, पिक्चर रिलेटेड एक्सप्लेनेशन पाहिलो आणि करेक्ट वर्ड्स हेल्प बॉक्स, यूज ऑफ हेल्प बॉक्स करून इथं आपण स्पेस करेक्ट वर्ड स्पेस मध्ये लिहून घेतलो.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.